बायबल काय सांगतं? प्रारंभी देवाने आकाशे आणि पृथ्वी निर्माण केली. आमेन. इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड हेव्हन्स अँड अर्थ. बायबल काय सांगतं? प्रारंभी परमेश्वराने आकाशे आणि पृथ्वी निर्माण केली. आमेन. आणि बायबल काय सांगतं? पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. आणि बायबल काय सांगतं? जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. आमेन. बायबल काय सांगतं? पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. जर तुम्ही उत्पत्ती 1:1-2-3 वाचाल तर तुम्हाला समजेल. कोणीतरी वाचता तोपर्यंत? मराठीमध्ये वाचा. इथे काय सांगतं बायबल? प्रारंभी देवाने आकाशे आणि पृथ्वी निर्माण केली. आणि पुढे जर तुम्ही पाहाल तर पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा नाही का तळपत होता जलनिधीच्या पृष्ठभागावर. समजतंय? सो ज्यावेळेस देवाने, जर तुम्ही पुढं क्रिएशनची स्टोरी वाचाल ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी परमेश्वराने निर्माण केली आहे ना ती उत्तम निर्माण केली, ती चांगली निर्माण केली. ज्या ज्या गोष्टी परमेश्वराने बनवल्या ना खाली तुम्ही वाचा ते नाही का चांगलं आहे असं लिहिलंय. बघा तुम्ही पूर्ण क्रिएशनची स्टोरी वाचा आणि प्रत्येक गोष्ट जी परमेश्वराने निर्माण केली एखाद्या पर्टिक्युलर डे मध्ये तिथं खाली काय लिहिलंय की छान होती, उत्तम होते. प्रेज गॉड. तसंच जर उत्पत्ती अध्याय 1:1 जर वाचाल, प्रारंभी देवाने आकाशे आणि पृथ्वी निर्माण केली आणि सडनली दुसऱ्या वचनामध्ये काय? पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती. आमेन. इथं काहीतरी झालंय. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी जेव्हा निर्माण केली ते पण छान निर्माण केली होती. बट सडनली इथं असं काहीतरी झालंय ज्याच्यामध्ये नाही का, ज्याच्यामुळं पृथ्वी आकारविरहित झाली, पृथ्वी शून्य अशी झाली, जिकडे तिकडे अंधकार असा झाला. काय झालं होतं? पाप झालं होतं. लुसिफर कसा पापात पडला तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर एक युद्ध झालं. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी पृथ्वीवर अस्ताव्यस्त झाल्या. त्या युद्धामुळं पृथ्वीवर सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त झाल्या. पूर्ण नाही का सगळीकडं नाही का पृथ्वी आकारविरहित आणि शून्य झाली बायबल सांगतं. मग परमेश्वराने पाहिलं पृथ्वी आकारविरहित आणि शून्य आहे. मग परमेश्वर बोलला प्रकाश हो. त्याच्यानंतर प्रकाश आला. प्रेज गॉड. सगळ्यात पहिलं परमेश्वराने नाही का पृथ्वीला रिपेअर नाही केलं. सगळ्यात पहिलं परमेश्वराने काय बोललं? प्रकाश हो. प्रेज गॉड. सगळ्यांनी बोला प्रकाश हो. प्रेज गॉड. द व्हेरी फर्स्ट वर्ड विच गॉड अटर्ड फ्रॉम हिज माउथ रेकॉर्ड इन द बायबल इज लेट देअर बी लाईट. आमेन. कारण लाईट प्रकाश आहे ना, प्रकाश काही गोष्टी नाही का दाखवतो. प्रेज गॉड. प्रकाश जर तुम्ही नाही का दुसऱ्या ह्याने नाही का पाहाल तर प्रकाश नाही का रेव्हेलेशन आहे. प्रकाश म्हणजे कुठली पण गोष्ट नाही का रेव्हेलेशनने स्टार्ट होते. जर मी तुम्हाला नाही का काही दिवसापूर्वी सांगितलेलं तुम्हाला आठवत असेल की आत्मिक जगामध्ये सगळ्यात प्रेशियस काय आहे? पृथ्वीवर वेळ आहे. आत्मिक जगामध्ये लाईट आहे. लाईट. प्रेज गॉड. आत्मिक जगामध्ये सगळ्यात प्रेशियस गोष्ट काय आहे? लाईट आहे. आमेन. पृथ्वीवर सगळ्यात प्रेशियस गोष्ट काय आहे? टाइम आहे. पण आत्मिक जगामध्ये सगळ्यात प्रेशियस गोष्ट काय आहे? लाईट. आणि परमेश्वर काय बोलला? लेट देअर बी लाईट. परमेश्वर काय बोलला? प्रकाश हो. सगळ्यात कॉस्टली गोष्ट परमेश्वराने नाही का दावावर लावली ह्यावेळेस. प्रेज गॉड. लेट देअर बी लाईट. बिकॉज ज्यावेळेस लाईट येतं, ज्यावेळेस रेव्हेलेशन येतो त्यावेळेस अज्ञान निघून जातं. प्रेज गॉड. ज्यावेळेस प्रकाश येतो त्यावेळेस अंधकार निघून जातो. बायबल काय सांगतं? जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, पृथ्वी आकारविरहित होते. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं? देवाचा आत्मा तळपत होता. काय करत होता? तळपत होता. तळपणं म्हणजे काय असतं? होवरिंग. आमेन. जेव्हा तुम्हाला तहान लागते आणि खूप तुम्ही पाणी पिण्यासाठी नाही का व्याकुळ होता आणि जवळपास कुठंच पाणी नाहीये. कॅन यू इमॅजिन? तुम्हाला ती नाही का हरणाची गोष्ट माहिती आहे? ज्यावेळेस तुम्ही स्कूलमध्ये होता वाळवंटामध्ये नाही का हरण पाण्यासाठी नाही का शोधत फिरत असतं आणि ती रेती असते वाळवंटामधली, ती उन्हामध्ये ती रेती अशी पाण्यासारखी
चमकते आणि असं वाटतं की तिथं पाणी आहे. आणि ते हरण आहे ना पळत पळत पाणी असेल या अपेक्षेने नाही का त्या रेतीकडे जातं आणि बघतं अरे हे तर नाही का पाणी आहे, हे तर रेती आहे, मला वाटलं तळं आहे. आणि पुढं पाहतं की पुढं पण तसंच नाही का सेम पाण्यासारखं काहीतरी हालतंय. आणि परत ते नाही का असं कंटिन्यू नाही का हरण रेगिस्तानमध्ये ज्या ठिकाणी वाळवंट आहे त्या ठिकाणी कंटिन्यू नाही का असं पळत असतं की मला पाणी भेटेल. प्रेज गॉड. त्याच्या ह्या तडपला काय म्हणतात, तडपणं. ही जी तडप आहे ना ती तडप होती परमेश्वरामध्ये. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, देवाचा आत्मा, तेव्हाला वचन वाचा 2 नंबर. तेव्हा पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. प्रेज गॉड. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत होता. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे देवाचं तडपणं किंवा तळपणं कधी शांत झालं, ज्यावेळेस पहा त्याने नाही का वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती बनवल्या, वेगवेगळ्या प्रकारची झाडं बनवली, तेव्हा झालं का? नाही. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बनवले, तेव्हा झालं का? नाही. प्रेज गॉड. त्याने अंतरिक्ष बनवलं, अवकाश बनवलं, तेव्हा झालं का? नाही. प्रेज गॉड. त्याने सगळ्या प्रकारचे वनस्पती, जलचर, भूलचर सगळ्या गोष्टी बनवल्या, तेव्हा पण नाही झालं. पण ज्या वेळी परमेश्वराने मनुष्याला बनवलं, प्रेज गॉड, परमेश्वराने 6व्या दिवशी मनुष्याला बनवलं. आणि बायबल काय सांगतं, त्याच्यानंतर 7व्या दिवशी परमेश्वर शबातामध्ये गेला, म्हणजे 20व्यामध्ये गेला. प्रेज गॉड. म्हणजे परमेश्वर आरामासाठी गेला. आता मनुष्याला बनवलं मी, आता कुठंतरी माझं तडपणं शांत होईल. प्रेज गॉड. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? परमेश्वराने मनुष्याला बनवल्यानंतर परमेश्वराचं नाही का तळपणं शांत झालं आणि परमेश्वर 20व्यामध्ये गेला. बोला सगळ्यांनी, 20व्यामध्ये गेला. रेस्ट. परमेश्वर रेस्ट करायला लागला. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे त्याचा एम म्हणजे हे सगळं बनवण्याच्या मागं त्याचा मेन एम काय होता? मनुष्याला बनवायचं, तुम्हाला बनवायचं, मला बनवायचं. का? कारण मनुष्यासोबत त्याला सहभागिता करायची होती. प्रेज गॉड. मनुष्यासोबत त्याला वार्तालाप करायचा होता, मनुष्यासोबत त्याला बातचीत करायची होती. प्रेज गॉड. सगळ्यांना मराठी समजतंय? बायबल काय सांगतं? मनुष्याने पाप केलं. आमेन. परमेश्वराच्या आज्ञेचं काय केलं? मनुष्याने उल्लंघन केलं. प्रेज गॉड. परत मनुष्य आणि परमेश्वर याच्यामध्ये पापाची आडभिंत उभी राहिली. आमेन. मनुष्य आणि परमेश्वर याच्यामध्ये काय झालं? पापाची आडभिंत उभी राहिली. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं की मनुष्य आरोळी करायचा, प्रार्थना करायचा, पण ही पापाची आडभिंत असल्यामुळं परमेश्वर मनुष्याला नाही का व्यवस्थित हेल्प देखील करू शकत नव्हता. प्रेज गॉड. परमेश्वराला मनुष्यासोबत यायचंय, राहायचंय, परमेश्वराला आपलं जीवन बदलायचंय, आपल्याला आपल्या त्रासामधून, संकटामधून बाहेर काढायचंय. बट बिकॉज ऑफ सिन, पापामुळं परमेश्वर हा नीतीचा, न्यायाचा, रूलचा परमेश्वर आहे. जर पाप आलंय तर पापाची क्षमा झाली पाहिजे, तरच एकदम सरळ रीतीने नाही का मार्ग परमेश्वर काढणार. आणि पाहिलं परमेश्वराने, बायबल काय सांगतं? रक्त सांडल्या वाचून पापाची क्षमा नाही. प्रेज गॉड. त्यामुळं मनुष्याला समजलं होतं की रक्त सांडल्या वाचून पापाची क्षमा नाही, म्हणून मनुष्याने नाही का प्राणी हत्या सुरू केली. माझं पाप ह्याच्यावर जाऊ दे आणि त्याची हत्या करायची, माझं पाप त्याच्यावर जाऊ दे, त्याची हत्या करायची. बट इट वॉज नॉट वर्किंग. प्रेज गॉड. कारण माणसाने पाप केले, माणसाच्या पापासाठी माणसाचं रक्त पाहिजे होतं. प्रेज गॉड. मग परमेश्वराने बघितलं की ह्या जगामध्ये एक देखील नीतिमान नाहीये, सगळ्यांनी पाप केलंय आणि देवाच्या गौरवाला ते काय पडलेत? कमी पडलेत, उणे पडलेत. मग परमेश्वराने प्लॅन केला, मी स्वतः मनुष्य बनतो ना. आमेन. जर त्यांना ही गोष्ट नाही का वर्कआउट करता येत नाहीये, जर त्यांना त्यांचं तारण साधता येत नाहीये, जर त्यांचे तारणाचे प्रयत्न तोकडे पडतायत, तर मी स्वतः नाही का तारणाचा मार्ग बनून मनुष्यामध्ये जातो. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं की प्रभू येशू
प्रेज गॉड, तो निर्माण करता परमेश्वर प्रभू येशूच्या स्वरूपात ह्या पृथ्वीवर आला. प्रेज गॉड, त्याने तुमच्या आमच्या पापासाठी, ह्या जगाच्या पापासाठी, बायबल काय सांगतं योहान 3:16 मध्ये, देवाने जगावर प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज गॉड, प्रेज गॉड. आणि येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला. त्याने काय केलं? तुमच्या माझ्या पापासाठी त्याने नाही का आपलं बलिदान दिलं, प्राण दिला क्रूसावर. आम्ही त्याचं पवित्र रक्त सांडलं आणि तारणाचा मार्ग मोकळा झाला. आता त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्या पापाची क्षमा आहे. परमेश्वर आता तुमच्या पापाकडे बघत नाहीये. प्रेज गॉड, परमेश्वर आता येशूच्या रक्ताकडे पाहतो. प्रेज गॉड, येशूच्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा झाली आहे, तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. प्रेज गॉड. आतापर्यंत काय होत होतं? आपल्याला असं वाटत होतं की परमेश्वर माझ्याकडे पापी म्हणून पाहतोय. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे ती व्यभिचारी स्त्री जिला धोंडमार करत होते लोक आणि म्हणत होते की मोशेच्या नियमशास्त्राच्या नुसार अशा स्त्रीला धोंडमार केला पाहिजे, अशा स्त्रीला जीवे मारलं पाहिजे. राईट? किती जणांनी वाचलंय बायबलमध्ये? येशू काय म्हणतो? ज्याने कोणी कधीच पाप नाही केलं त्याने पहिला धोंडा तिला मारायचा. मग एक एक करून सगळी गँग पळून जाते. येस. आणि तिथं कोण कोण शिल्लक राहतं तिथं? फक्त येशू आणि ती स्त्री. येशू नंतरून वर पाहून पाहतो, तुला मारणारे, तुला दोष देणारे कुठे आहेत? ती म्हणते कोणी नाही परमेश्वरा. तेव्हा येशू तिला म्हणतो, जा, मीही तुला दोष देत नाही. प्रेज गॉड. जर येशू पृथ्वीवर तिचा न्याय करायला आला असता तर पहिला धोंडा येशूने मारला असता तिला, कारण येशूने कधी पाप नव्हतं केलं. समजते मी काय सांगतो? येशूने कधी पाप नव्हतं केलं. येशू पवित्र होता, त्याला पूर्ण हक्क होता धोंडा मारायचा. बट त्याने मारला का प्रियांनो? नाही मारला. प्रेज गॉड. त्याने काय केलं? जा, मीही तुला नाही का दोष लावत नाही. आज परमेश्वर तुमच्यापैकी कोणाला तरी इथं बोलत आहे की जा, मी तुला दोष लावत नाही, इथून पुढे पाप नको करू. प्रेज गॉड. परमेश्वर तुम्हाला बोलत आहे, जा, मीही तुला दोष लावत नाही, आता इथून पुढे पाप नको करू. प्रेज गॉड. आपण पहा ना, आपण आपल्या बंधूजनांनी कोणी आपल्या विरुद्ध पाप केलं किंवा आपल्याला त्रास दिला तर आपण लगेच त्याचा दोष काढतो. आपण लगेच माप काढायला लागतो. ही अशी आहे, हा असा आहे, हा तसा आहे, ही तशी आहे. आपण लगेच माप काढायला लागतो, आपण लगेच दोष काढायला लागतो. पण परमेश्वर पहा ना, जो पवित्र आहे, ज्याला फुल हक्क आहे की दोष लावेल तुम्हाला. बायबल काय सांगतं? तुम्हाला योहान 3:16 सगळ्यांना मुख पाठ आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र दिला. परमेश्वर ने इस जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया. इंग्लिश मध्ये, फॉर गॉड सो लव्ड द वर्ल्ड दॅट ही गेव हिज ओनली बिगॉटन सन. तुम्हाला इथपर्यंत नाही का सगळ्यांना पक्क माहिती आहे, लहानपणापासून संडे स्कूल पासून तुम्ही नाही का हे वचन शिकलंय. पण थोडंसं एक वचन खाली जावा ना, अजून काय लिहिलंय तुम्हाला कळेल. 3:16 नंतर 3:17 वाचा. तिथं काय लिहिलंय? देवाने त्याच्या पुत्राला प्रेज गॉड. देवाने न्याय निवाडा करायला नाही पाठवलं. आज पहा ना, काय काय ठिकाणी नाही का चर्चमध्ये देखील न्याय निवाडा केला जातो, घरामध्ये देखील न्याय निवाडा केला जातो. तू अशी आहे, तू तसा आहे, तुला समजतच नाही, तुला जमतच नाही. समजतं मी काय सांगतो? देव न्याय निवाडा करत नाही. कोण न्यायाच्या सिंहासनावर बसलं इथं? जर परमेश्वर स्वतः न्यायाच्या सिंहासनावर फ्युचरमध्ये बसणार आहे आणि त्यावेळेस तो सगळ्यांचा न्याय करणार आहे. जर परमेश्वर न्यायाच्या सिंहासनावर नाही बसत आहे तर तुम्हाला कोणी अधिकार दिला एकमेकांचा न्याय करायचा? समजतंय? हे पास्टर लय पॉवरफुल आहेत. ते पास्टर काय पॉवरफुल नाही, ते पास्टर प्रार्थनाच करत नाहीत. समजतंय मी काय सांगतो? हे चर्च लय छोटे आहे, ते चर्च नाही का मोठं चर्च आहे, मेगा चर्च आहे. तिथं खूप भारी बिल्डिंग आहे, कन्स्ट्रक्शन आहे. नो. प्रेज गॉड. परमेश्वर न्याय निवाडा करत नाही, आपण कशाला एकमेकांचा न्याय निवाडा करतोय प्रियांनो?
प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला प्रारंभाची स्टोरी का सांगितली? परमेश्वराने त्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला माहिती आहे का? बायबल काय सांगतं? जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा तळपत होता. त्याने पाहिला प्रॉब्लेम, पृथ्वी आकारविरहित आहे, 0 आहे पृथ्वी. समजतंय? समस्या आहे. त्याने सोल्युशन कसं केलं माहिती आहे का? बोलून. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की त्याचा आत्मा तळपत होता आणि त्याच्या आत्म्याच्या द्वारे बायबल काय सांगतं, त्याने काय बोललं? लेट देअर बी लाईट. प्रकाश हो. आणि प्रकाश हयातीत आला, अस्तित्वात आला. प्रेज गॉड. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस तुम्ही 0 पाहताय, ज्यावेळेस तुम्ही मेस पाहताय, प्रेज गॉड, तुम्हाला नाही का तुमच्या फ्रेंडला फोन करून किती तुम्ही कष्टी, किती तुम्ही व्याकुळ आहे, किती तुम्ही दुःखी आहे, मला दुःख वाटायचंय, तुला प्लीज थोडंसं भेटायला ये, आणि तुम्ही नाही का दुःख वाटत बसता. नो. प्रेज गॉड. तुम्हाला तिथं उभं राहायचंय. जे परमेश्वराने केलं ना ते तुम्हाला करायचंय, कारण तुम्ही परमेश्वराची लेकरं आहेत. प्रेज गॉड. तुम्ही रडत बसणार नाही, तुम्ही कुरकुर करत बसणार नाही, तुम्ही तुमचा प्रॉब्लेम किती मोठा आहे, किती प्रॉब्लेम महान आहे ह्याचं गुणगान करत बसणार नाही, तर तुम्ही परमेश्वराचं गुणगान करणार, जो परमेश्वर तुम्हाला ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढायला समर्थ आहे. प्रेज गॉड. त्याने पाहिलं प्रॉब्लेम, अंधकार पाहिला, त्याने काय बोलला माहितीये का? सोल्युशन. काय बोलला तो? प्रकाश हो. अंधकार बघितला त्यावेळेस तो काय म्हणाला? प्रकाश हो. आपल्याला पण सेम तसंच करायचंय. तुम्ही ज्या वेळेस नाही का तुमच्या शरीरामध्ये नाही का आजार बघताय, प्रेज गॉड, बोला, हा आजार निघून गेलाय, त्याला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे मी बरा झालोय. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही पाहता माझं डोकं दुखतंय, ज्यावेळेस तुम्ही पाहता माझं नाही का मायग्रेन होतंय, ज्यावेळेस तुम्ही पाहताय की तुम्ही नाही का तुम्हाला ध्यान लागत नाही, तुम्ही एकदम झोप लागत नाही, तुम्हाला विपरीत बोलायचंय, परिस्थितीच्या विरोधात उभं राहायचंय. प्रियांनो, परिस्थितीच्या नुसार फ्लोच्या बरोबर नाही वाहून जायचं. तुम्हाला काय डिफिकल्ट जाते माहितीये का? सगळी दुनिया त्या फ्लोच्या नुसार वाहत चालली. कॅन इमॅजिन, असा झरणा आहे, त्या झरण्यातून नाही का सगळे लोक वाहत, नाही का पूर आलाय आणि सगळे लोक वाहत चाललेत, सगळे लोक एका दिशेने, पण एक जण नाही का उभा राहतो त्या पाण्यामध्ये आणि पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध उभा राहतो, आणि पाण्याच्या प्रवाह सगळे असे चाललेत आणि एक जण उभा राहतो, तो उलटा जातोय. ह्याला म्हणतात विश्वासाची चाल. प्रेज गॉड. सगळे लोक रडतात, दुःख, त्रास, तकलीफ आला, सगळे लोक रडतात, तुम्ही पण रडताय. काय नवीन आहे? समजतंय? त्रास आला नाही का, काहीतरी आजार आला, काहीतरी सिकनेस आला, काहीतरी डिझीज आला, सगळे दवाखान्यात जातात. काय वेगळं करताय तुम्ही? काय रॉकेट सायन्स आहे? प्रेज गॉड. पण ज्या वेळेस तुम्ही डिसाईड करता की आय विल नॉट गो विथ द फ्लो, प्रेज गॉड, मी ह्या प्रवाहाच्या सोबत वाहणाऱ्यातला नाहीये, समजताय? मी उभा राहणार आणि मी परिस्थितीच्या विरुद्ध बोलणार. प्रेज गॉड. आणि ज्या वेळेस मी बोलेल त्यानुसार गोष्टी घडायला लागतील, कारण माझ्यामध्ये देखील त्या परमेश्वराचा DNA आहे, ज्याने गोष्टी बोलून हयातीमध्ये आणल्या. प्रेज गॉड. इतकं जबरदस्त रेव्हलेशन आहे प्रियांनो हे. प्रेज गॉड. जर तुमच्यामध्ये एखादा टॅलेंट नाहीये, तुम्ही बोलून तो मागू शकता. प्रेज गॉड. असे काही लोक आहेत ज्यांना इंग्रजी येत नव्हतं, ते इंग्रजी बोलू लागलेत. मला अशा टेस्टिमनीज माहिती आहेत. प्रेज गॉड. ज्यांना वाचायला येत नव्हतं, लिहायला वाचायला येत नव्हतं, आज ते बायबल वाचतायत. प्रेज गॉड. त्यांनी पण असं बोललं असतं की नाही पास्टर, मी बायबल वाचू शकत नाही, मी तर शाळेतच गेलेली नाही कधी, मला माहीतच नाही अ इ ई काय असतं. समजते मी काय सांगतो? मला कॉन्फिडन्सच नाही, मी इंग्लिशमध्ये नाही इंटरव्ह्यू देऊ शकत, मी कधीच बोलली नाही इंग्लिशमध्ये. काय नवीन आहे? सगळे मराठी मीडियमवाले असेच बोलतात. प्रेज गॉड. पण ज्या वेळेस तुम्ही डिसिजन घेता
की आय विल नॉट गो विथ द फ्लो. प्रेज गॉड, आय विल बिकम द फ्लो. प्रेज गॉड, प्रेज गॉड. मी फ्लो बरोबर वाहून जाणार नाही, तर मी असा फ्लो बनेल की माझ्या बरोबर नाही का अजून 4-5 जणांना विरुद्ध दिशेने घेऊन जाईल. आमेन. आय विल डिक्लेअर, आय विल डेमॉन्स्ट्रेट, आय विल प्रोक्लेम. मी प्रोक्लेम करणार, मी उभा राहणार, मी घोषणा करणार, मी उभा राहणार. तुम्हाला माहिती आहे, जे स्ट्रगल, जे स्ट्रेस तुम्ही नाही का ज्यामधून चाललाय ना, तुम्ही हळूहळू नाही का मुळावताय. मूळ पकडतंय तुमचं जमिनीमध्ये, ग्रिप पकडते. त्रास होतो ह्या प्रोसेसमध्ये, ह्या प्रोसेसमध्ये भरपूर त्रास होतो. पण जेव्हा एकदा नाही का पक्क मूळ पकडतं नाही का, तुम्ही झाड पहा, सुरुवातीला नाही का असं पाण्याने किंवा नाही का असं सहज रोपट्याला तुम्ही उपटू शकता. पण ज्या वेळेस काही काळ ते जमिनीला धरून राहतं, त्याला व्यवस्थित ऊन, वारा, ऑक्सिजन, खत पाणी मिळतं, हळूहळू ते आतमधून खाली स्प्रेड व्हायला लागतं, मुळा व्हायला लागतं. समजतंय? आणि मग जेव्हा की ते ग्राउंडेड होतंय, ते हालत नाही प्रिया. प्रेज गॉड, ते हालत नाही. समजतंय? परिस्थितीमध्ये, समस्यामध्ये, संकटामध्ये परिस्थितीच्या नुसार बोलू नका, परिस्थितीच्या विरोधात बोला. येस, परिस्थिती आहे चिंताजनक, प्रॉब्लेमॅटिक. तुम्हाला माहिती आहे, येशूचा, मी कालच शिकवत होतो, ज्या वेळेस बाप्तिस्मा झाला त्याच्यानंतर येशू, पहा ना, तुम्ही जर लोकांनी बायबल वाचले नवीन करार, येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर येशू एका नॉन स्टॉप एक्सप्रेस सारखा सुटला होता प्रियांनो. प्रेज गॉड. रोग्यांना बरं कर, मेलेल्यांना जिवंत कर, गलिलाच्या समुद्र किनारे नाही का प्रचार कर, समुद्रावर नाही का चाल, समुद्राच्या नावेत हे. तुम्हाला असं कुठंच नाही का पाहायला भेटणार नाही की येशू कुठंतरी फेल झालाय. तुम्ही वाचलं कुठं येशू कुठंतरी फेल झालाय? असं कुठं वाचलं नाही. ही वॉज अनस्टॉपेबल. आमेन. त्याला कोणी थांबवू शकलं नाही, त्याला कोणी फेल करू शकलं नाही. यु नो व्हॉट इज द सिक्रेट? त्याचं रहस्य काय? त्याचं रहस्य लूक 4:1. कोणीतरी प्लीज वाचा. लूक याचा 4 अध्याय 1 वचन. तुम्हाला माहित आहे, येस, 1 मिनिट सिस्टर, तुम्हाला माहित आहे हे सिक्रेट आहे येशूचं. तुम्हाला जर असं वाटतंय मी खूप त्रासातून, छळातून, संकटातून चाललोय, मी अपयशातून चाललोय, गोष्टी होत नाहीयेत, गोष्टी घडत नाहीयेत, जसं येशू विजयशाली जीवन जगत होता तसं मी विजयशाली जीवन जगत नाहीये, मी फक्त बोलतोय पोकळ, पण मला सॉलिड रिझल्ट दिसत नाहीये. प्रेज गॉड. तुम्हाला रिझल्ट हवाय, तुम्हाला चमत्कार हवेत, तुम्हाला येशू सारखं चमत्कारिक लाईफ जगायचंय का? प्रेज गॉड. तुम्हाला येशू सारखा 100% सक्सेस रेट हवाय का? प्रेज गॉड. लूक याचा 4 अध्याय 1 वचन वाचा सिस्टर. तुम्ही ह्या बॉटल सारखे. प्रेज गॉड. ह्या बॉटल मध्ये काय आहे? पाणी आहे. पण ज्यावेळेस ही बॉटल पूर्णपणे भरली असेल ना, तर ह्या बॉटल मध्ये दुसरं काही जाऊ शकत नाही. जाऊ शकतं का? कारण स्पेस ऑक्युपाइड आहे. स्पेस पूर्ण नाही का पाण्याने ऑक्युपाइड आहे. पूर्ण ह्या बॉटलमध्ये जी रिकामी जागा आहे ती पाण्याने भरली गेली आहे. त्यामुळं ह्या बॉटलमध्ये दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला स्पेस नाही, जागा नाही. बायबल काय सांगतं? इफिसकरास 4:27 मध्ये, आणि सैतानाला वाव देऊ नका, सैतानाला जागा देऊ नका. त्या दिवशी ह्या वचनावर मी मनन करत होतो. शैतानाला जागा देऊ नका. तुम्हाला माहिती आहे ह्या वचनामध्ये नाही का एक मिस्ट्री आहे. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? जागा तुमची आहे.
येस. सैतानाला जागा देऊ नका असं देव इन्स्ट्रक्शन देतोय. कारण देवाला ह्याची भीती आहे की हा जागा देईल आणि नंतर ह्याच्या जीवनात प्रॉब्लेम सुरू होईल. कळालं मी काय बोलतोय? जागा देऊ नका म्हणजे जागा तुमच्या नावावर केली आहे त्यांनी. 7/12 फेरफार उतार्यावर नाही का, डॉक्युमेंटवर, रजिस्ट्रीवर तुमचं नाव चढवलंय त्याने आणि तुम्हाला काय सांगितलं, हे पेपर घे जागेचा तुझा, त्याला जागा नको देऊ. समजतंय? हे अशा प्रकारे झालेली गोष्ट आहे. हे वचन अशा प्रकारचं आहे. तुम्हाला दिलंय मी, पण त्याला जागा नको देऊ. त्याला कशी जागा देतो आपण? ज्यावेळेस आपण नाही का रिकामं राहतो. समजतंय मी काय सांगतो? जो येशूचा सिक्रेट काय होतो? ही वॉज बीइंग फिल्ड विथ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याने त्याला काय केलं? पवित्र आत्म्याने तो परिपूर्ण झाला. थोडीशी सुद्धा नाही का जागा सोडली नाही स्वतःसाठी. प्रेज गॉड. येशूने काय केलं? थोडी सुद्धा जागा स्वतःसाठी ठेवली नाही. पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. आता येशूच्या गाडीचं स्टेरिंग येशूच्या हातात आलं, पवित्र आत्म्याच्या हातात आलं. अंडरस्टँडिंग? आता पवित्र आत्म्याच्या हवाले येशू ख्रिस्त आहे. प्रेज गॉड. पवित्र आत्मा त्याला जिथं पाहिजे तिथं येशूला घेऊन जाऊ शकतो. येशू ख्रिस्त 100% मनुष्य होता पृथ्वीवर. तुम्ही असं नका म्हणू की पास्टर पवित्र आत्मा आणि येशू ख्रिस्त सेम आहे, एकच आहे. येस, पण पृथ्वीवर येशू ख्रिस्त 100% मनुष्य होता. प्रेज गॉड. येशूचा सगळा ताबा पवित्र आत्म्याने घेतला होता, कारण येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने भरला होता. आता येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने भरलाय, तर पवित्र आत्मा ठरवणार की येशूने कुठं जायचं, येशूने कुणाला बरं करायचं, येशूने कुणाला हील करायचं, येशूने काय प्रीच करायचं, येशूने काय बोलायचं. समजतंय मी काय सांगतोय तुम्हाला? कारण येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला होता. आणि नेक्स्ट बायबल काय सांगतं वचन? पवित्र आत्म्याने त्याला अरण्यामध्ये घेऊन गेला. येशूला मनात नाही का थॉट आला, चला आपण जरा अरण्यात जाऊ फिरायला, खूप नाही का गार्डन आहे तिकडं, ग्रीनरी आहे खूप. नो, अरण्यामध्ये काय असतं बुवा? काहीच नाही. वाळवंटामध्ये काय भेटल? पाणी पण नसतं, झाडं पण नसतात. समजतंय मी काय सांगतो? ऊन, उष्णता, भूक, तहान, ह्या गोष्टी. आणि बायबल काय सांगतं की तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालाय, पवित्र आत्म्याने भरलाय, त्याच्या आग्नीने भरलाय, त्याच्या आत्म्याने भरलाय, ताज्या अभिषेकाने भरलाय. येशूच्या जागी जर तुम्ही असते, पवित्र आत्म्याने भरल्यानंतर तुम्ही म्हणले असते माझ्यासाठी एक मोठा क्रुसेड ऑर्गनाईज करा, माझ्यामध्ये नाही का आज ती अग्नी आली आहे, तो पवित्र आत्म्याचा अभिषेक आलाय, मी लोकांवर इम्पार्टेशन करणार. पण येशू पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवला जात होता, म्हणून पवित्र आत्म्याने त्याला अरण्यात नेले. कदाचित येशूला वाटलं असतं की आता गलीलच्या समुद्र किनाऱ्यावर जातो, आता लोकांना बरं करायला स्टार्ट करतो. नो, येशूचं वाटणं मायने नव्हतं ठेवत. पवित्र आत्म्याला काय पाहिजे ते मायने ठेवत होतं. आणि पवित्र आत्म्याला काय पाहिजे ते कधी मायने होणार? ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होताय. आता काय होते प्रॉब्लेम? हाफ तुम्ही आहे, हाफ पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा म्हणतो इकडं जायचंय, तुम्ही म्हणताय नाही इकडं जायचंय. समजतं मी काय चाललंय? तुमच्या जीवनात प्रॉब्लेम, समस्या काय माहिती आहे का? तुमची इच्छा, तुमच्या कमजोऱ्या, तुमच्या वासना, तुमच्या नाही का आवडी निवडी मध्ये आल्या आहेत आता. का? कारण स्पेस तुम्ही ऑक्युपाईड आहे, स्पेस तुमच्याकडे आहे. जर ही स्पेस जी रिकामी आहे ती पवित्र आत्म्याला तुम्ही दिली, मग पवित्र आत्मा ठरवणार की तू काय बिझनेस करायचं, पवित्र आत्मा ठरवणार तू कुठं जायचं, पवित्र आत्मा ठरवणार तू कोणता कोर्स घ्यायचा. अंडरस्टँडिंग? समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? येस. सो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं इम्पॉर्टंट आहे. पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर तुमच्या स्ट्रगल मधून बाहेर निघायचंय, तुम्हाला जर तुमच्या नाही का त्रासातून, संकटातून जर तुम्हाला बाहेर निघायचंय, जर आत्मिक जीवनामध्ये तुम्ही नाही का चढ उतारांमधून चाललाय प्रियांनो, आय एम टेलिंग यू, यू नीड फुलनेस. पवित्र आत्मा कोणाशी तरी बोलतोय, हे तुला फुलनेस हवंय. तुम्ही आपल्या शेजाऱ्याला बोला, हे तुला फुलनेस हवंय.
प्रेज गॉड. आपल्या शेजाऱ्याला बोला, हे मला फुलनेस हवंय. फुलनेस म्हणजे काय? फुलनेस म्हणजे पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होताय, 0 स्पेस फॉर यू. आमेन. 100% येशू, 100% पवित्र आत्मा. बायबल सांगतं येशूला पवित्र आत्मा फिरवायचा इकडं तिकडं, कधी अरण्यात, कधी गलिलाच्या समुद्र किनारी, कधी कफरनहुमात. प्रेज गॉड. कधी गदरेकराच्या प्रदेशात. प्रेज गॉड. कधी बेथेलमध्ये, बेतसेदा तळ्यावर. समजतंय? सो पवित्र आत्मा चालवायचा, त्यामुळे 100% सक्सेस रेट होता. प्रेज गॉड. तुम्हाला जर विजयी जीवन जगायचंय प्रियांनो, आपल्याला जर विजयी जीवन जगायचंय, आपल्याला जर 100% सक्सेस रेट मध्ये जर चालायचंय, लेट अस बी फिल्ड विथ द होली स्पिरिट. तुम्हाला माहिती आहे हा प्रवास काय आहे? काही लोक, मी किती वेळा नाही का हे एक्झाम्पल देतो. रेनाल्डो बंके ज्यावेळेस पुण्यामध्ये आले होते ना, त्यांनी हे एक्झाम्पल दिलं होतं. ज्या वेळेस तुमचं तारण झालं, तुम्ही फक्त एक कमरा येशूला दिलाय, एक रूम तुम्ही येशूला दिलाय, बाकीचे 99 रूम तुमच्याकडेच आहेत. कळतंय मी काय सांगतो? बाकीचे 99 रूम मध्ये नाही का अजून तुम्हीच देव आहे, एकाच रूम मध्ये येशू देव आहे. कळतंय मी काय सांगतो? पण बाकीच्या 99 रूम्स मध्ये नाही का तुमची मनमानी चालू आहे, तुम्ही सिंहासनावर बसलाय. प्रेज गॉड. मग ज्यावेळेस तुम्ही पाहता कामामध्ये, व्यवसायामध्ये दिक्कत आहे, त्रास आहे, संकट आहे, समस्या आहे, गोष्टी वर्कआउट नाही होत, तुम्ही मग नाही का गुडघ्यावर येता, प्रभू माझा बिझनेस, माझा जॉब मी तुझ्या हातात देतो. त्यावेळेस ते रूम तुम्ही त्याला देताय. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही पाहताय तुमच्या कुटुंबामध्ये भांडणं होत आहेत, तंटे होत आहेत, मिसअंडरस्टँडिंग आहे, पोकळीकता आहे, तणाव आहे, आणि तुम्हाला समजतं की ही गोष्ट नाही का माझ्याच्याने आता होत नाहीये, खूप त्रासदायक आहे, त्यावेळेस तुम्ही एका कन्क्लुजनवर येता. तुम्ही म्हणता, लॉर्ड मी माझ्या हत्यार टाकतो, आता तू ताबा घे, माझ्या नवऱ्याचा ताबा घे, माझ्या मुलांचा ताबा घे, माझ्या कुटुंबाचा ताबा घे. असं करत करत तुम्ही नाही का एक एक रूम तुमचे नाही का त्याला देताय. सुरुवातीला तुम्ही खूप वेगवेगळ्या करिअरच्या बाबतीत नाही का ॲस्पिरंट होता, की मला हे करायचंय, ते करायचंय, मला हे करायचंय, ते करायचंय. पण पवित्र आत्म्याला काहीतरी पाहिजे होतं. पवित्र आत्म्याला काहीतरी, तुम्हाला पवित्र आत्म्याने काहीतरी एक स्वप्न दिलं होतं. त्या स्वप्नाच्या विपरीत तुम्ही कदाचित तुमचं करिअर निवडलं असेल. मग ज्या वेळेस तुम्ही जे निवडलंय त्या ठिकाणी कन्फ्युजन पाहताय, त्या ठिकाणी फेल्युअर आणि अपयश पाहताय, त्यावेळेस तुम्ही म्हणता, प्रभू ताबा घे, तुझं काय योजना आहे मला सांग, मी आता माझं करिअर तुझ्या हातात देतो. ते रूम गेलं त्याच्याकडे, आता त्या रूम मध्ये तो आता रेन अँड रूल करणार. तुम्हाला माहिती आहे शिष्य ज्यावेळेस नावेमध्ये होते, त्यांच्या हातात ते सुकाणू होतं. येशूला काय म्हणले, झोपून जावा तुम्ही, आम्ही नावाडी आहेत, आम्ही कोळी आहेत, आम्हाला माहिती आहे नाव कशी चालवायची, मासे कसे पकडायचे. प्रेज गॉड. येशूला त्याने येशू वरबामावर डोकं ठेवून झोपी गेला, बायबल सांगतं. आणि ज्यावेळेस लाटा आल्या, ज्यावेळेस नाही का समस्या आली, ज्यावेळेस वादळ आलं, त्यावेळेस ते येशूकडे गेले. हमसे नाही हो पाएगा अभी. प्रेज गॉड. आम्हाला नाही जमणार आता, आता ताबा घ्या तुम्ही, आम्ही हतबल आहे, आम्ही कष्टी आहे, तुम्ही सांभाळा आता. प्रेज गॉड. त्यांनी त्यांच्या नौकेचा ताबा येशूला दिला माझ्या प्रियांनो. आणि त्यावेळेस ज्यावेळेस येशूकडे ताबा आला, प्रेज गॉड, त्याने वाऱ्याला धमकावलं. आमेन. वारा शांत झाला, समुद्राच्या लाटा शांत झाल्या. प्रेज गॉड. सगळं काही शांत झालं ज्यावेळेस येशूकडे ताबा आला. प्रेज गॉड. तुम्ही कदाचित नाही का अशा सिंहासनांवर बसलाय तुमच्या जीवनाच्या. प्रेज गॉड. तिथून उठा त्या सिंहासनावरून आणि प्रभूला म्हणा, प्रभू तू बस इथं. प्रेज गॉड. माझ्या कुटुंबाकडे तू पहा प्रभू, माझ्या करिअरकडे तू पहा प्रभू, माझ्या ह्या क्षेत्रामध्ये मी समस्या पाहतोय, त्रास पाहतोय, दिक्कत पाहतोय, प्रभू तू पहा, तू ताबा घे. आणि ज्या वेळेस तुम्ही नाही का येशूला सरेंडर्ड होताय, तुम्हाला माहिती आहे तुम्ही येशूला 100%
ज्या दिवशी तुमचं तारण झालं ना त्या दिवशी कधीच नाही झाले 100% येशूला सरेंडर. तर ते दिवस सरेंडरचा पहिला दिवस होता. कदाचित काही लोक 5 वर्षाने नाही का सरेंडर होतात, काही लोक 10 वर्षाने सरेंडर होतात येशूला. म्हणजे तो प्रवास सुरू होतोय, एक 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 रूम त्याला हँडओव्हर करण्याचा. कारण सुरुवातीला कसं तुम्ही हट्टी असता. प्रेज गॉड. तुम्ही नाही का सगळ्या चाव्या नाही का असं इथं घेऊन नाही का फिरता. माझं नाही का, माझं घर आहे, सगळ्या रूमच्या चाव्या, सगळ्या कपाटाच्या चाव्या माझ्या आहेत. प्रेज गॉड. येशूला तिकडं एक कॉर्नर मध्ये जागा आहे. हाय, आमचं तारण झालंय, आमचा उद्धार झालाय, हाय, आमच्या घरामध्ये येशू आहे, आमच्या जीवनामध्ये येशू आहे. बट येशूकडे कधी जाण्यात येतं ज्यावेळेस समस्या आली, ज्यावेळेस प्रॉब्लेम आला. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? त्याला तुमचं नाही का कम्प्लीट सरेंडर हवंय, तर तो काहीतरी करू शकतो. तुम्हाला जर 100% सक्सेस रेट येशू सारखं तुम्हाला जर जगायचंय, जर येशू सारखं पाण्यावर चालायचंय, समस्येवर चालायचंय, प्रेज गॉड, येशू सारखं तुम्हाला जर वादळावर कमांड करायची, येशू सारखं जर तुम्हाला मृतांवर कमांड करायची, प्रेज गॉड, बायबल सेज हिज सिक्रेट वॉज ही वॉज फिल्ड विथ द होली स्पिरिट. फिल्ड विथ होली स्पिरिट. आणि आपलं सिक्रेट काय आहे? आपल्याकडे फक्त पवित्र आत्मा आहे, त्याने भरलो नाही आपण. प्रेज गॉड. आता मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टीकडे फोकस करायचा आहे आपल्याला, की मला पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हायचंय, पवित्र आत्म्याने भरायचंय. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार ना, त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करणार, की बाळा हे करिअर तुझ्यासाठी आहे, बाळा हा धंदा टाक. प्रेज गॉड. ही जागा, हे घर मी तुझ्यासाठी नियुक्त केलंय. प्रेज गॉड. हे भाडं घे तू, हे कस्टमरला अटेंड कर, हा मी दिलेला आहे. समजतंय? ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होताय, एक पण तुमचा नाही का प्रहार वेस्ट मध्ये जाणार नाही. प्रेज गॉड. प्रत्येक बॉलला 6 मारणार तुम्ही. प्रेज गॉड. प्रत्येक बॉलला 6 मारणार. प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या बाहेर असेल, स्टेडियमच्या बाहेर असेल. प्रेज गॉड. एक पण बॉल तुमचा वाया नाही जाणार, एक पण बॉल नाही का तुम्हाला नाही का हुकवता येणार नाही. प्रत्येक बॉल तुम्ही नाही का हिट करणार. प्रेज गॉड. समजतंय मी काय सांगतो? सो सिक्रेट इज फिल्ड विथ द होली स्पिरिट. बायबल काय सांगतं? दावीद राजा काय म्हणतोय? माझा प्याला काठोकाठ भरून वाहत आहे. प्रेज गॉड. दावीद राजा काय म्हणतोय? माझा प्याला काठोकाठ भरून वाहत आहे. प्रेज गॉड. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. कधी बनू शकला हे? ज्यावेळेस त्याचा प्याला काठोकाठ भरून वाहू लागला. माझ्या प्रियांनो, आमेन. ज्यावेळेस तुमचा प्याला काठोकाठ भरून वाहतोय प्रियांनो, तुम्ही देखील रेन अँड रूल करणार. आमेन. तुम्ही राज्य करायसाठी पृथ्वीवर आहे, तुम्ही जगायसाठी नाहीये पृथ्वीवर, तुम्ही राज्य करायसाठी पृथ्वीवर आहे. प्रेज गॉड. तुम्ही राजे आणि याजक आहात. प्रेज गॉड. तुम्ही नाही का ज्यावेळेस घरामध्ये असता, ज्यावेळेस चर्च मध्ये असता, तुम्ही एक याजक असता. तुम्ही तुमच्या घरामध्ये एक याजक आहात. तुमच्या परिवारासाठी, तुमच्या पत्नीसाठी, तुमच्या लेकरासाठी तुम्ही मध्यस्थी, प्रार्थना, रदबदल्या करता. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या सोसायटीसाठी, तुमच्या समाजासाठी तुम्ही रदबदली आणि प्रार्थना करता एक याजक म्हणून. प्रेज गॉड. पण ज्या वेळेस तुम्ही बाहेर पडता, तुम्ही राजा म्हणून बाहेर पडता राज्य करण्यासाठी. प्रेज गॉड. तुम्ही राजा म्हणून बाहेर पडता राज्य करण्यासाठी. प्रेज गॉड. तुम्ही अशा रीतीने आहात प्रियांनो, तुम्ही राजे पण आहात आणि याजक पण आहात. प्रेज गॉड. राजे कशासाठी? राज्य करण्यासाठी. कधी हारणार नाही. प्रेज गॉड. माझी चालच निराळी आहे, कधीच हारणार नाही, कारण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता येशू. प्रेज गॉड. आणि ज्या वेळेस मी पवित्र आत्म्याने परिपूर्ण होईल, प्रेज गॉड, आय विल रोअर लाईक अ लायन. प्रेज गॉड. आय विल रोअर लाईक अ लायन. तुम्हाला माहिती आहे, बायबल सांगतं शमशोनावर देवाचा आत्मा होता. प्रेज गॉड. शमशोनावर देवाचा आत्मा यायचा, शमशोनावर देवाचा आत्मा यायचा. आणि ज्या वेळेस देवाचा आत्मा यायचा, तो चिन्ह आणि अद्भुते करायचा. बायबल काय सांगतं? एकदा विनियार्ड मध्ये, द्राक्ष मळ्यामध्ये तो चालला होता आणि मागून सिंहाने डरकाळी फोडली. प्रेज गॉड.
सिंहाने डरकाळी फोडली. कोण डरकाळी फोडू शकतो का? अरे मला नाही का रोरिंगचा आवाज ऐकायचा तुमच्याकडून. आमेन. सिंहासारखं कोण डरकाळी फोडू शकताय आपल्या इथं? चला सगळ्यांनी 1 2 3. आमेन. अरे तुम्हाला ज्यावेळेस सांगाल सिंहाबद्दल शिकवायला सांगाल ना, तुम्ही खरे सिंह आहेत. आमेन. तुम्हाला सवय लागली पाहिजे डरकाळी फोडायची. घरी जाऊन नवऱ्यावर नका फोडू. प्रेज गॉड. तुम्हाला डरकाळी फोडायची सवय लागली पाहिजे. प्रेज गॉड. कारण तुमचा पिता आपला परमेश्वर यहूदा वंशाचा सिंह आहे. प्रेज गॉड. आपण लायन कप्स आहेत. आमेन. सिंहाची लेकरं आहेत, सिंहाची पिल्ले आहेत. प्रेज गॉड. सिंहाची पिल्ले डरकाळी फोडायला शिकणार नाहीत तर काय कुत्रे शिकतील का? प्रेज गॉड. प्रेज गॉड. भुंकणं तुमचं काम नाहीये प्रियांनो, डरकाळी फोडणं तुमचं काम आहे. आमेन. ज्यावेळेस बायबल काय सांगतं, शमशोनाच्या मागून ज्यावेळेस सिंहाने डरकाळी फोडली, बायबल काय सांगतं, शमशोन थांबला त्या ठिकाणी. शमशोनाच्या जागी तुम्ही असताना 500च्या स्पीडने पुढे पळाला असता, मागून सिंह आलाय. बायबल काय सांगतं, शमशोन थांबला, तो टर्न झाला आणि त्याने सिंहाच्या विरुद्ध डरकाळी फोडली प्रियांनो. प्रेज गॉड. आणि सिंहावर धावून गेला, सिंहाला पकडलं, सिंहाला फाडलं, तोंडात नाही का असं हे करून फाडून टाकलं प्रियांनो. प्रेज गॉड. ज्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्यावर येतो, प्रेज गॉड, तुमच्या मधून नाही का हळू 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 वर. ट्राय टू अंडरस्टँड द फ्लो. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, मरिया येशूची ममा, प्रेज गॉड, ती म्हणते मी तर कुमारिका आहे, माझं तर लग्न पण नाही झालं, मी कसं काय मुलाला जन्म देणार? देवदूत काय म्हणतो, ज्यावेळेस देवाचा आत्मा तुझ्यावर येईल, प्रेज गॉड, परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करायला लागेल, त्यावेळेस ह्या गोष्टी होतील. आमेन. तुमच्या जीवनात तुम्हाला अशक्याला शक्य करायचंय, देवाचा आत्मा आतमध्ये हळूहळू असे भरा की तो वर येईल. आणि ज्यावेळेस वर येणार, चिन्हे, अद्भुते, इम्पॉसिबल पॉसिबल होताना तुम्ही पाहणार माझ्या प्रियाने. आता तुम्ही पाहताय परिस्थितीला, तुम्ही नाही का प्रेयर करताय, प्रभू ही परिस्थिती बाहेर, ह्या परिस्थितीतून मला बाहेर पडायचंय, आणि तुम्ही पाहताय उत्तरच नाही भेटत आहे. कधी कधी उत्तर भेटतंय, कधी कधी भेटत नाही, आणि तुम्हाला मग शंका येते, देव खरोखरच आहे ना? देव खरोखरच जिवंत आहे ना? खरोखरच येशूच्या नावात प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ना? तुम्हाला शंका येते, तुम्ही मग डाऊन व्हायला लागता. नाही मी आज प्रार्थनाच नाही करणार, नाही मी बस झाला आता, मी बायबल नाही वाचणार, काय उत्तरच भेटत नाही माझ्या प्रार्थनेचं, ना मी आता चर्चला नाही जाणार. बायबल काय सांगतं, येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, आणि ज्यावेळेस तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, 100% सक्सेस रेट होता. आमेन. 100% सक्सेस रेट होता. एक पण नाही का असं, येशूने कुष्ठरोगावर हात ठेवला आणि त्याला प्रेयर केली येशूने, आणि नंतर तो कुष्ठरोगी म्हणला नाही बरा झाला माझा कुष्ठरोग, असं पाहिलं का कुठं लिहिलंय बायबल मध्ये? कुठंच नाही. आंधळ्याच्या डोळ्यावर हात ठेवला आणि आंधळा बराच नाही झाला, असं पाहिलं कुठं बायबल मध्ये लिहिलेलं नाही. लाजराला म्हणला कबरच्या बाहेर ये, 4 दिवस झाला होता, डेड बॉडी आतमध्ये, ते कबर खुललीच नाही, कबर मधून कोण बाहेरच आलं नाही, असं झालं. बायबल सांगतं कबर खोलली त्यांनी, त्याच्यामधून प्रेत वस्त्र गुंडाळलेला नाही का लाजर असं टुणूक टुणूक उड्या मारत बाहेर आला. कारण वाईट नाही का मृत असणाऱ्या लोकांना जे कपडे घालतात त्याने गुंडाळलेलं होतं, त्याला प्रेत वस्त्रामध्ये गुंडाळलेला तो. राईट. तो असा चालत येत नव्हता. एखाद्या व्यक्तीला असं टाय केलं, गुंडाळलंय, तर ती व्यक्ती कसा काय चालत येईल सरळ? टुणूक टुणूक उड्या मारतच आला असेल. राईट. येस.